सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन क्रिकेट लवर्स. जगत सरकार एका साईडला आपण पाहत आहे तर एका साईडला पालघरचा रत्न तर एका साईडला कोलकाता वेस्ट बेंगॉलचा खेळाडू आपण पाहू शकताय. जगत सरकारने मात्र काही वर्षांमध्ये जी आपण पाहताय त्या प्रगती केली आणि प्रत्येक हृदयावर ज्यांनी मात्र नाव कोरलं गेलंय तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला किरण पवार सारखा खेळाडू, मॅग्निफिसंट प्लेअर. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून क्लास टायमिंग. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडूला स्टॉप केलं जाईल का तर नाही. सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येतोय. सुस्वागतम चॅम्पियन ट्रॉफी चौकार. फलंदाजी करताना आपण पाहताय दिल्ली धमाका. अप्रतिम आपण पाहू शकाल. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू निघून जातोय. पायावर जाऊन चेंडू आदळला. 5 चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता काय असते याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दर्शवलं गेलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. यावेळेला ऑन साईडला हीच ताकद न जाकत पाहायला मिळते. सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय 6 धावां करता. क्या बात है जगत सरकार. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल अँड बिग ब्लास्ट. 6. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ झालाय. प्रज्योत अंबेरे. आता मात्र हा सुंदर चेंडू होता. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं. प्रशांत गरजच्या हातामध्ये चेंडू कॅरी केला जातोय, गॅदर केला जातोय. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. एक चौकार एक षटकार आला. त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिले तर 4 चेंडू डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. षटकार आणि चौकाराने खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलं आणि पहिलं षटक 50-50% आपल्याला पाहायला मिळाले आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये 10 धावा विदाउट लॉस आपण पाहत आहेत. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. नरवीर चिमाजी अप्पा चॅम्पियन ट्रॉफी वसई पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. ऑफिशियल पार्टनर आपण पाहताय समर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोप्रायटर आदरणीय दिनेशजी हरिचंद्र गुप्ता साहेब आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि नेहमीच ग्रेट पर्सन राहिले गेलेत. एंजल डेव्हलपर्स आणि त्याचप्रमाणे बाबा 9191 चे आपण पाहताय प्रोप्रायटर या ठिकाणी आज उपस्थित झालेत. अर्थातच कमळाकर बिस्तूर जाधव साहेब पीजीआय ग्रुपचे आपण पाहू शकतात या ठिकाणी उपस्थित आहेत. विनोदजी सैनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सपोर्टिंग पार्टनर अमेरिकन प्रीमियर क्रिकेट लीग शिकागो. मीडिया पार्टनर न्यूज इन्फो HP लाईव्ह आणि संपूर्ण ही मात्र मंडळी आपल्याला पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली फर्स्ट ओव्हर कंप्लीट होत असताना पाहायला मिळते 10 धावा या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाज सज्ज होताना आपण पाहत आहोत. दुसरं षटक हाताळण्यासाठी जिग्नेश पटेल गेल्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. किरण पवारचा हा मात्र सॉफ्ट जरूर हँडने खेळला गेला होता. विश्वनाथ जाधव डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फार वेगाने आला. तत्पूर्वी त्या ठिकाणी मिळते किरण पवारला सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. खास स्पेशली जगत सरकारची बॅटिंग पाहण्यासाठी यावेळेला अल्पेशदादा भोईर जे आमदार चषकाचे सूत्रधार आहेत विराथन आणि विराथनचं एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते अध्यक्षपद म्हणून पाहायला मिळतं विटीलाईनचं ते मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. अल्पेशदादा भोईर आपलं मनपूर्वक स्वागत आणि गणेशजी कारभारी लेजंड ऑफ क्रिकेट त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. हलक्याच्या हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला होता. मनगडचा वापर करत फक्त नरम हाताने खेळला आणि तिथे मिळाली फक्त सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. दिल्ली धमाका हा प्रथम फलंदाजी करताना 12 धावसंख्येवर. पंकज पाटील जॉईन झालेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. लेखाजोगा अप्रतिम आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. या अगोदर आपण पाहिलं प्राजक्ता देसाईला खूप चांगल्या प्रकारचं लेखाजोगा तिने सुद्धा मात्र या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 12 धावा 12 रन्स रन त्या रखरखत्या उन्हामध्ये स्पर्धेचं आयोजन.
अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर अपील मध्ये मात्र यावेळेला आत्मविश्वास तेवढा नव्हता. कल्याणी घोरपडे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय MRIच्या चेंडूवर खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी खेळलं आज कुठेतरी मात्र पंचांची नाळ मात्र मैदानाशी जोडावी हे आपण सातत्याने पाहत आहे. संघाची धावसंख्या 12 झाले. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मनसुबा बनवला होता तेवढं प्रॉपरली यावेळेला प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. तत्पूर्वी प्रज्योत अंबेरे चेंडूला मात्र यावेळेला फील्ड करतोय. शॉट थर्डमॅनला मिळेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 13 या धावसंख्येवर 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅचचा जर विचार केला तर अप्रतिम सामना आपण पाहू शकलात. जो PGI ग्रुप 11ने उमरी प्रतीक 11 संघाला पराभूत केलं होतं तर एका साईडला दिल्ली धमाका या संघाने शिरसाट मुंबई लायन्स संघाला पराभूत केलं होतं. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय या ठिकाणी होत नाहीये. सरळ चेंडू निघून जातोय. प्रशांत गरत त्या ठिकाणी एक हर हुन्नरी खेळाडू आणि हरपन मौला खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं. 14 धावा झालेत आतापर्यंत. 13 धावा 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पंकज पाटील 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ यावेळेला व्यवस्थित हाताळला गेलाय. किरण पवार आणि जगत सरकार ही सलामीची जोडी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजाने जिग्नेश पटेलने अगोदरच मात्र रीड केलं होतं. फलंदाज यावेळेला ग्रीप बदलतोय यासाठी त्याने मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. गुड डिलिव्हरी खूप चांगला सकारात्मक दृष्टिकोन आपण पाहू शकलात आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं कंप्लीट झालं. 2 षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळाले आणि पॉवर प्ले मध्ये 6 पूर्णांक आतापर्यंत आपण पाहिलं तर 50च्या सरासरीने धावांची गती फलकावर फक्त आणि फक्त 13 धावा पाहायला मिळत आहेत. परंतु हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. 4 षटकांमध्ये मोठ्या धावसंख्येचा मात्र यावेळेला आकार वाढवतील यात काही ती मात्र शंका नाही आहे. घेऊया तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. पराक्रमानं पुनीत झालेल्या या वसई क्रीडा नगरीमध्ये अर्थातच उमेमान क्रीडा संकुलामध्ये प्रत्येकाचं सहर्ष स्वागत करीत आहोत. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहत आहेत. 2 ओव्हर के बाद दिल्ली धमाका का स्कोर 13 रन बिना कोई नुकसान पर. 6 बॉल एकंदरीत आपण पाहिले तर आता हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर प्रज्योत अंबेरे. ऑन साईडला यावेळेला आपण पाहतात हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं. चेंडू निघून जाईल. फाईन लेगला क्लिअर करत चौकाराकरिता गुड शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक चौकार. हॅलो हॅलो चेक. हॅलो 17 धावा. हॅलो 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 चेक. हलकेशा हाताने चेंडूला फक्त किरण पवारच्या बॅटमधून या ठिकाणी सिंगल मिळते आणि सिंगलच्या साहाय्याने अंकित पाटील मात्र पुढे सरसावले गेले होते. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहत आहेत. या दुपारच्या सत्रामध्ये हवेचा झोत खऱ्या अर्थानं उजव्या हाताच्या फलंदाजाला आपण कधी हवेचा झोत ॲडव्हान्टेज असेल मात्र स्वर्गीय हरीश घरत बॉलिंग एंड आपण पाहतायत जो समोरचा आपल्याला पाहायला मिळतो त्या एंड कडून जेव्हा गोलंदाजी करतील त्यावेळेला सुद्धा मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला ॲडव्हान्टेज आहे. आणि ज्या वेळेला उमेळमान गाव एंड आपण पाहतायत बॉलिंग एंड आहे तिथून मात्र गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत लेफ्ट हँड बॅटरला ॲडव्हान्टेज आहे. फुलटा चेंडू होता ऑन साईडला व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही परंतु गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावन करता येतोय खणखणीत दर्जेदार चौकार.
आणि फुलटॉस चेंडूला यावेळेला आपण पाहताय चेंडूला सरळ सुंदर पद्धतीने खेळून काढलं. तेवीस धावा फलकावर पाहायला मिळतात, 22 धावा फलकावर पाहायला मिळतात. 22 रन्स 2.3 चेंडूचा खेळ झालाय. दिल्ली धमाका, जगत सरकार, वेस्ट बेंगॉल, कोलकातावरून मात्र हा खेळाडू जगत सरकार एक नाव लौकिक खेळाडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला सरळ निघून जातोय. खूप चांगली गोलंदाजी. मात्र या ठिकाणी चौकार आल्यानंतर प्रज्योत आंबेरे कमबॅक जरूर करतोय. लॉंगॉनकडे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली प्रथमेश ठाकरेला आपण पाहतायत, गुड्ड्याला आपण पाहू शकतायत, विश्वनाथ जाधव ला आपण पाहू शकाल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, योगेश पेणकरला आपण पाहतायत मिडॉफच्या क्षेत्रामध्ये. बाउन्स वेग अप्रतिम पाहायला मिळाला, सरळ चेंडू निघून जातोय. आणि इथे जर आपण पाहिलं तर यस पंच रेफर करतायत, कारण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी दर्शवलं होतं की पंचच फक्त त्या ठिकाणी रेफर करू शकतील, कोणताही रिव्ह्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाहीये. फलंदाजाला याची दखल घ्यायची आहे. टेक्नॉलॉजी जरूर आहेत आणि प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर आपण पाहतायत थॉमस डायस यांना आपण पाहू शकतायत, दीपक पाटेकर यांना आपण पाहू शकतायत, तदनंतर विनय सिंग छोटे यांना आपण पाहतायत, प्रसाद पाटील यांना आपण पाहू शकतायत, निपुण यांना सुद्धा आपण पाहताय. सुंदर कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून फोटोग्राफी आपल्याला सुद्धा पाहायला मिळते. आणि ते रेफर केलं गेलंय. खूप चांगली मेहनत या स्पर्धेला संपूर्ण उमेळमानकरांनी घेतले. त्या संपूर्ण उमेळमानकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, आणि अभिमान असावा आज प्रत्येक उमेळमानकरांना की पहिली टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा मोठ्या रकमेची कोणती झाली असेल तर उमेळमान गावामध्ये झाली असेल, आणि ती आता होताना पाहायला मिळते यशस्वीरित्याच्या मार्गावर. 11 बॉलमध्ये 15 धावा जगत सरकारच्या बॅटमधून, 5 चेंडूमध्ये 7 धावा किरण पवारच्या बॅटमधून. नासिर शेख सर आणि अमित गोलटकर सर आपण पाहू शकता टीव्ही अंपायर, आणि इथून दर्शवतील फेअर डिलिव्हरी आहे की नाही. डिसिजन पेंडिंग राहिलाय. नरवी चिमाजी अप्पा चॅम्पियन ट्रॉफी वसई आपण पाहतायत. मॅन ऑफ द सिरीज साठी, मालिकावीरसाठी दुचाकी मोटरसायकल. 1 बाउन्स फेअर डिलिव्हरी, 1 बाउन्सने मात्र या ठिकाणी वॉर्न केला गेला. प्रज्योत आंबेरे एक फास्टेस्ट गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु या अगोदर आपण दिल्ली धमाकाचा गोलंदाज प्रिन्सला आपण जेवढं पाहिलं अप्रतिम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त वेगवान मारा करणारा गोलंदाज प्रिन्स पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली होती, तो स्पेल पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. गुड डिलिव्हरी, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. जगत सरकार समोर प्रज्योत आंबेरे यावेळेला आपण पाहू शकतात गुडघे टेकत नाहीये. जरी चौकार षटकार आला तरी काय झालं, मला वरून मात्र या संघामध्ये पीजीआय ग्रुप 11 संघामध्ये का बोलवलंय, कारण माझी गुणवत्ता आहे. आय एम द बेस्ट बॉलर म्हणून या ठिकाणी दर्शवत असताना षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 22 धावा, 7.33च्या सरासरीने आपण पाहू शकतायत. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली धमाका हा संघ आपण पाहू शकतायत. दिल्ली धमाका संघाच्या 22 धावा, अर्थातच 3 ओव्हर के बाद 22 रन, बिना कोई नुकसान पर दिल्ली धमाका टीम. $70 sports and AA bats present Gramin Dhamaka Big Bash 2023. We are back again with Gramin Big Bash action. 23 April to 27 April 2023 at Chhatrapati Shivaji Maharaj Krinangan, Kongaon, Bhiwandi. 70 sports, 70 sports double बॅट आपण पाहू शकताय. जफरभाई पटेल अप्रतिम आणि तारिकभाई सय्यद यांना आपण पाहू शकतायत बातचीत करत असताना आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 22 धावा झाले, 3 षटकांचा खेळ झालाय. आशिष सुंदर टेक्निशियन म्हणून खूप चांगल्या प्रकारचं काम बजावत आहे. संपूर्ण कॅमेरा वर्क, कॅमेरामॅन अतिशय मात्र जोमाने काम करत असताना, कारण कोणताही आपण एका या क्षेत्रामध्ये उतरतो त्यावेळेला मन लावून काम केलं तर त्याचं क्रेडिट जरूर आपल्या स्वतःला आणि आपल्या जरूर ऑफिशियल टीमला मिळतं. आणि तेच मात्र या ठिकाणी आपण पाहताय तारिकभाई सय्यद असतील आणि आशिष अँड ऑल टीम खूप चांगल्या प्रकारचं मात्र गुड जॉब जिम्मेदारीने करतायत. पाणी गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. आमच्या डीजे मॅनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. संपूर्ण डीजेची जी टीम वर्क आहे, ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली.
3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली धमाका. अमित गरत अँड गौरंग घरत अँड साहिल पाटील त्रिमूर्ती मात्र पाण्याची व्यवस्था करत असताना नावं घ्यायला आवर्जून हवीत, कारण मेहनत घेतले. 22 धावा, 3 षटकांचा खेळ झालाय. 22 धावा फलकावर. इथून मात्र प्रज्योत अंबेरीचे 2 षटक या ठिकाणी हाताळले गेलेत. 19 धावा आपण पाहिल्या. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय का तर नाही. यावेळेला आपण पाहू शकाल पंचांनी वेट अँड वॉच केलं आणि तिथून मात्र परीक्षण निरीक्षण करत ऑब्झर्व करत मात्र चेंडू वाईट बॉल घोषित केला गेला. तिथे मिळते सिंगल एक्स्ट्रा स्वरूपात आपण पाहू शकाल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर चॅम्पियन्स कोण बनेल उद्याच्या दिवसामध्ये 16 एप्रिलचा दिवस सुवर्ण हस्ताक्षरात लिहून ठेवला जाईल. यावेळेला बॅटची एज जरूर घेतली होती. यष्टांच्या जवळून मात्र किरण पवार स्वतःवर नाराज होत असताना पाहायला मिळतोय, कारण या खेळाडूकडे खूप काही टॅलेंट आहे. आपल्या कुशल नेतृत्वावर अनेक गोलंदाजांना ज्याने थैथै नाचायला आणि थिरकायला भाग पाडलंय, परंतु इथे थोडासा स्ट्रगल करतोय मिस्टर किरण पवार. जिग्नेश पटेल यावेळेला सरळ बॅटने एक जबरदस्त नावाला साजेसा असा षटकार येताना पाहायला मिळतोय. क्रॅकिंग स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, चॅम्पियन ट्रॉफी, सिक्सर. धावसंख्या 29. 29 धावा फलकावर. काय चेंडू फॉलो केलाय आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला एक स्वीट टायमिंग सहित गोड आवाजात गोड षटकार. 29 धावा. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. तुमच्याकडे टायमिंग, तुमचा फुटवर्क, तुमचा टॅलेंट ही खूप महत्वाची भूमिका आणि ते किरण पवारकडे आहे. ऑन साइडला पायावरचा चेंडू जिग्नेश पटेलच्या यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा केला प्रहार. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. वॉट अ शॉट. सुपर टायमिंग. आक्रमकता काय असते हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय किरण पवार. सबर का फल मीठा होता है, हे जरूर वाक्य मात्र ब्रीद वाक्य किरण पवारला लागू पडतंय. थोडासा वेळ घेतला होता, स्ट्रगल केलं होतं. स्ट्रगल करता करता सक्सेसचा शब्द मात्र यावेळेला 2 चेंडूवर कधी मिळाला किरण पवारला हे माहिती सुद्धा पडलं नाही. त्याची आक्रमकता अप्रतिम पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 35. 35 धावा. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहताय. दिल्ली धमाका, धमाकेदार फलंदाजी. टप्पा पडल्यानंतर सबमरिंग डिलिव्हरी. खाली राहिला होता चेंडू. बॅट हवेत फिरली होती. किरण पवार स्वतःवर नाराजी व्यक्त करत असताना मात्र सुंदर चेंडू होता. जिग्नेश पटेलने केलेला कमबॅक. संघाला स्वतःला डावाला सावरताना आपण पाहतायत मिस्टर किरण पवार. दिल्ली धमाका या संघासाठी आज वर्णी लागले गेले. ऑन साइडला पुलचा फटका. अगदी नेत्रदीपक, पॉवरफुल, वंडरफुल शॉट. अफलातून सिक्सर. षटकार. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 41-41. आक्रमकता, आक्रमकता आणि फक्त आता आक्रमकता यावेळेला दाखवले गेले. मॅकमिलन गोविंद त्या चेंडूकडे पाहतच राहिले. 41 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. किरण पवारच्या बॅटमधून मात्र 3 षटकार आलेत या षटकामध्ये आणि स्वतः जाऊन पोहोचतो इंडिव्हिज्युअल स्कोर 10 बॉल 25 धावा, म्हणजे 250च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना ग्रेट बॅटिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, तेवढं मात्र प्रॉपरली यावेळेला प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून येतोय. तत्पूर्वी सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने किरण पवार आपल्या संघाला दिल्ली धमाका या संघाला घेऊन जातोय फलकावर. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागला तर दिल्ली धमाका या संघाचे. आणि स्पेशली वैशिष्ट्य काय राहिलंय तर दोन्ही फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीचा आनंद घेत आहेत आणि गोलंदाजांच्या खेळपट्टी प्रेमात न पडताना या वेळेला फलंदाजांच्या प्रेमात पडते. 42 धावा. 11 बॉल 26 धावा. सुपर बॅटिंग. किरण पवार, जगन्नाथ गुंजनार आपण पाहतायत. वैभव पाटील, थॉमस डायस, प्रसाद पाटील आणि वरद यांना सुद्धा आपण पाहू शकतायत फोटोग्राफर म्हणून भूमिका निभावत असताना. आणि आमचे कॅमेरामॅन अप्रतिम. सर्व क्षणचित्रे फितीत केली जात आहेत.
संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 42. 42 वर जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. 4 ओव्हर के बाद 42 रन बिना कोई नुकसान पर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण पाहतोय. तर उमर प्रतीक 11 आणि मुंबई लायन्स शिरसाट. मुंबई लायन्स शिरसाट स्पोर्ट्स. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. थॉमस डायस ब्रँड अँबॅसेडर या स्पर्धेचे त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. थॉमस डायसला पाहून कित्येक खेळाडू मात्र घडले गेलेत, कारण त्यांची फलंदाजी, त्यांच्या फलंदाजीवर प्रेम करणारी ही फॅन फॉलोविंग अप्रतिम पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं नम्रपणाने क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाउन्स झाला. ही विश्वनाथ जाधवची खासियत राहिली. आपल्या करिअरमध्ये ज्या खेळाडूने मात्र 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य केले, आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत ब्रँड अँबॅसेडर विश्वनाथ जाधव सुद्धा राहिलाय. सदिच्छा दूत म्हणून आपण पाहू शकतात. आणि 2 मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा ज्याच्या नावावर आहेत तो विशू जाधव. जाधवपाडा धानीव. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे पाहता पाहता आपण पाहू शकाल सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि किरण पवार स्वतःहून या ठिकाणी मात्र बाहेर येत असताना पाहायला मिळतो. सॅक्रिफाईस केलं आणि संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. 5व्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 42 धावा. किरण पवारने अप्रतिम चांगले 3 षटकार गेल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले, कारण हवेचा झोत होता. हवेच्या झोतावर मात्र खूप चांगली फलंदाजी केली, कारण जेव्हा हवेचा झोत असतो ना त्यावेळेला तुमच्या फक्त मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना सरळ चेंडू मात्र निघून जातो आउट ऑफ द पार्क. 42 धावा झालेत. विकेट मिळते या ठिकाणी आपण पाहतोय सांघिक. हेलो, खुशखबर खुशखबर खुशखबर. नरवीर चिमाजी अप्पा चैंपियंस ट्रॉफी का जो सबसे बेहतरीन आउटस्टैंडिंग मोमेंट रहेगा, उस आउटस्टैंडिंग मोमेंट वाले एक प्लेयर के लिए 5,000 रुपए यंगस्टार पापड़ी द्वारा दिए जाएंगे और ये अवार्ड कल दिया जाएगा. सो अपने वाउ मोमेंट्स या आउटस्टैंडिंग मोमेंट्स आप देखते रहिए. वन ऑफ देम विल बी रिवॉर्डेड विथ 5,000 bucks फ्रॉम यंगस्टार पापड़ी. थैंक यू. काल गणेशजी काकड साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते. क्रिकेटवरचा जिव्हाळा आणि यंगस्टार पापडी हे जे आपण पाहतायत एक ग्रुप आहे, या यंगस्टर पापडीचं ग्रुपचं नाव भरपूर ठिकाणी मात्र चर्चेत राहिलं. त्याचं कारण जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा त्या स्पर्धेतून मात्र नफा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. 42 धावा, 1 गडी बाद, 4.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. विश्वनाथ जाधवने केलेली गोलंदाजी वाखाणेजोगे पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सरोज प्रामाणिक अप्रतिम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला, त्या ठिकाणी पोहोचणार नाहीयेत मिस्टर प्रशांत घरत. बॅकअप चांगला मिळेल. अंकित पाटील मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी त्या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळत आहेत जगत सरकारच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. दिल्ली धमाका या संघाची 44 धावा, 44 रन, 1 विकेट के नुकसान पर दिल्ली धमाका टीम का स्कोर अब तक. 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 44. ऑन साईडला जगत सरकारचा हा फटका मिस टायमिंग झालाय. मॅकमिलन गोविंद तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. बॅकअप चांगला मिळतोय. प्रथमेश ठाकरे पुढे सरसावेल. तत्पूर्वी जगत सरकारला मिळतील 2 धावा त्याच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46. दिल्ली धमाका या संघाची स्थिती. आतापर्यंत जगत सरकारच्या बॅटमधून आलेत 15 बॉलमध्ये 19 धावा. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट आतापर्यंत राहिलं गेलंय. संघ जाऊन पोहोचते दिल्ली धमाका 46 या धावसंख्येवर. 46 लॉस ऑफ 1 विकेट. विश्वनाथ जाधवने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. मोठे फटके मारून देत नाही आहेत. कधी खालून चेंडू निघून जात आहेत, तर कधी यावेळेला बाउन्स पाहायला मिळत आहेत, तर कधी फ्लाईट चेंडू पाहायला मिळत आहेत. म्हणजेच व्हेरायशन आहे या गोलंदाजाकडे. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना आणि भल्या मात्र फलंदाजाने ज्याने घाम फोडलाय विश्वनाथ जाधवने, म्हणूनच आज ग्रामीण भागातून विश्वनाथ जाधवचं नाव हे प्रेमाने का घेतलं जातं त्याचं एकमेव कारण त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता ही सातत्याने पाहायला मिळते. कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र खूपच बाहेर निघणारा पाहायला मिळाला. फयाज
शेखसर या ठिकाणी वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत, धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47. एक गडी बाद झालाय. इथे जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक मात्र काहीतरी कानमंत्र देत असताना दिलासा देत आहेत की इथून जर आपण पाहिलं तर अजून 8 चेंडू असतील. या 8 चेंडूवर काहीतरी मात्र धमाका करावा लागेल दिल्ली धमाका संघाला. यावेळेला जगत सरकार काहीतरी सरोज प्रामाणिकने मात्र कान मंत्र दिला, तो उपयुक्त ठरला. सरळ चेंडूला पाठवला, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, एक ग्रेट शॉट पाहायला मिळतोय. सरळ 6 धावा. आउट ऑफ द पार्क ही ताकद बनली गेली. जगत सरकार यासाठीच ओळखला जातो, लॉंगेस्ट सिक्सर मारण्यासाठी. अप्रतिम आपण पाहू शकाल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या, उमर प्रतीक 11 आणि शिरसाट मुंबई लायन्स, दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर आपण यायचंय. या 7 बॉल नंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये समर इन्फ्रास्ट्रक्चर या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिनेश हरिचंद्र गुप्ता या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हरीश पंड्या सर व्हॉइस ऑफ इंडिया जॉईंट असतील. अतिशय अनुभव असलेलं व्यक्तिमत्व आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारं व्यक्तिमत्व म्हणजेच हरीश पंड्या सर. ऑन साइडला आपण पाहतात पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काही आपण रिप्ले पाहिला आणि सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावांकरता सुपर 6. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 59. 59 धावा, 59 रन, 1 विकेट के नुकसान पर दिल्ली धमाका टीम का स्कोर 5 ओव्हर के बाद. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जगत सरकार यासाठीच पॉप्युलर आणि बिग फॅन फॉलोविंग असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी करतोय. विश्वनाथ जाधवचे अगदी 4 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले आणि शेवटच्या 2 चेंडूवर जे अफलातून 2 स्ट्रोक पाहायला मिळाले तिथे धावांचा मात्र यावेळेला वर्षा होताना पाहायला मिळतोय. म्हणजे चांगली फलंदाजी जगत सरकार. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर असलेले हे फलंदाज पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 59 धावा. मुकेशजी पाटील यावेळेला आपण पाहतात 40+ मास्टर क्रिकेट, त्यांचं सुद्धा या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आगमन, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आमच्या व्यासपीठावर. या ठिकाणी संपूर्ण मान्यवर मंडळी, ग्रामस्थ मंडळी, उमेमानकर या मॅचचा आनंद घेत आहेत. समर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोप्रायटर दिनेशजी गुप्ता साहेब यांना आपण पाहू शकाल. थॉमस डायस यांच्या शुभ हस्ते थोड्याच वेळात आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. धावसंख्या फलकावर 59 वर जाऊन पोहोचली गेली. ग्रेट बॅटिंग, सुपर जगत सरकार, ब्रँड ऑफ वेस्ट बेंगॉल, कोलकाता. प्रथमेश ठाकरे यावेळेला आपण पाहू शकाल. या खेळाडूने खूप चांगली प्रगती केली आणि यंदाच्या हंगामामध्ये जर आपण विचार केला तर या खेळाडूने जवळजवळ 17 ते 18 50s आपल्या नावावर केल्या. असं ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात या खेळाडूची झाली. एका छोट्याशा गावातून सुरुवात, वारेट गावातून सुरुवात झाली. ऑफ साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या झेल खाली कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. सरोज प्रामाणिक बॅक टू द डगआउट, गॉन. धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचली गेले. 59 धावा. सरोज प्रामाणिक मात्र यावेळेला आपण पाहत आहेत बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना मिळते या ठिकाणी विकेट प्रथमेश ठाकरेला. योगेश पेंडकर येत आहेत, काहीतरी आपला मात्र यावेळेला अनुभव शेअर करत असताना पाहायला मिळत आहेत. कारण भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे खेळाडू रुजू झालेत आणि जसजसे मात्र स्पर्धा हाताळतात तसा त्यांचा अनुभव मात्र वाढत जाताना पाहायला मिळतो. असं नाही आहे की तुम्ही मोठी स्पर्धा खेळलात तर मोठे खेळाडू आहात. तुम्ही छोट्या स्टेजपासून जेव्हा सुरुवात करतात आणि तदनंतर आपण मोठ्या स्टेजपर्यंत पोहोचतो. धावसंख्या 59 धावा, 2 गडी बाद. पाहिला न्याळला हा चेंडू मात्र प्ले अगोदर केलं होतं. कमरेवर हात जात आहेत बॅटरचे. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 59. करण एका साईडला आपण पाहत आहेत. न्यू बॅटर. आतापर्यंत प्रथमेश ठाकरेने खूप चांगली गोलंदाजी केली. सुपर बॉलिंग, अचूक टप्प्यावर भेदक मारा.
खाली राहिला होता प्रथमेश ठाकरे ॲज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं, परंतु आता बॉलर सुद्धा बनलाय. म्हणजेच ॲज अ ऑलराऊंडर कसा असावा, अष्टपैलू नेतृत्व कसं करून दाखवायचं आणि प्लेइंग 11 मध्ये कशी जागा पक्की करायची असते याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दाखवलं गेलं. धावसंख्या स्कोर कार्डवर 59 वर जाऊन पोहोचले गेले. खूप चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग. चार बॉल आतापर्यंत या ठिकाणी प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी करण जसा आला तसाच मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत. दुरून दुरून प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 70 लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं, त्या श्रोत्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज सज्ज, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डिरेक्ट हिट आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतात. जबरदस्त फलंदाजी केली होती जगत सरकारने. स्ट्राईक एंड कडे येण्याचा प्रयत्न केला. एका साईडला आपण पाहू शकता जगत सरकार मात्र यावेळेला मिस झाले होते, तिथे आपण पाहू शकलात. आणि न्यू बॅटर यावेळेला जर आपण पाहिलं तर संजू एका साईडला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 59 वर थांबले आतापर्यंत. नरवीर चिमाजी अप्पा चॅम्पियन ट्रॉफी वसई पालघर जिल्ह्यातील सर्वात मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहेत. प्रथमेश ठाकरेचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमीच. कौतुकाची थाप प्रत्येक खेळाडूंकडून त्याच्या पाठीवर पडते, ही खूप महत्वाची भूमिका असते. 59 धावा, 4 गडीबाज झालेत. इथून जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. प्रथमेश ठाकरे गुड्डे या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. यानंतर होणारा सामना उमर प्रतीक 11 आणि शिरसाट स्पोर्ट्स मुंबई लायन्स हा संघ पाहायला मिळेल. आणि थोड्याच वेळात अगदी प्रभाकर कुडाळकर सर आपण पाहत आहेत. प्रतिम आपण विनयसिंग छोटे यांची एक शॉट मध्ये आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. ऑन साईडला खूप चांगला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना रवी बनारस याच्या बॅटमधून आपण पाहताय जबरदस्त करारा प्रहार केला. शेवटच्या बॉलवर धावा आल्या तर षटकाराने जर आपण पाहिलं तर 65 वर जाऊन पोहोचले गेले. 65 रन्स ऑन द बोर्ड, 66 धावांचं लक्ष्य. तर आपण दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहत आहेत उपस्थित झालेत. आणि जाऊया समर इन्फ्रास्ट्रक्चर प्रेझेंटेशन बॉक्स. आदरणीय दिनेशजी हरिचंद्र गुप्ता या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रेझेंट आहेत. आदरणीय सन्माननीय हरीश पंड्या सर, व्हॉइस ऑफ इंडिया. या पण जाऊया हरीश पंड्या सरांकडे. धन्यवाद आपला प्रमोदजी शेडगे. नरवीर चिमाजी अप्पा चॅम्पियन्स ट्रॉफी 2023चा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा आजचा चौथा सामना 2 पराभूत झालेल्या संघांमध्ये होणार आहे. सामनामध्ये जरी पराभूत झाले तरी दोन्ही संघांना एक शाश्वती आहे की शर्यत अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही. तर रविराज अहिरे, शिरसाट स्पोर्ट्स मुंबई लायन्स आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील तुम्हा आम्हा सर्वांना, ज्याने आपला फॅन बनवून सोडलंय, मुंबईचा तुफान थॉमस डायस. वेलकम मिस्टर डायस. हाऊ आर यू? हाऊ वॉज द ईस्टर? It was amazing, sir. Thanks a lot. ग्रेट. कारण आता थॉमस जास्त इंग्लिश बोलायला लागला आहे, कारण त्याला पण अमेरिकेला आपल्याला बघायचं आहे जाताना विनयबरोबर. हां, क्रॅश कोर्स होणार. चला रविराज अहिरे लवकर या, आपले गेस्ट आलेले आहेत. ह्या वर या. प्रथमेश पवार आपण इथे हजर राहायचं आहे. आता जो हा सामना आहे त्यातलं जिंकणारा संघ आत्ताचा सामन्याचा पराभूत झालेल्या संघाबरोबर खेळणार. जो संघ चौथा सामना हरेल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. आणि थॉमस डायस यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण करणार आहोत. ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून पहिल्यांदा एवढी रिस्पेक्ट थॉमसला आपण बघत आहोत. ते मगाशी आपण सुरतला पण बघितली 10 PLच्या वेळी, आता या स्पर्धेच्या वेळी आणि येणाऱ्या भरपूर स्पर्धेमध्ये. कारण थॉमसची शिस्त जी आहे त्यामुळे आयोजकांना असं वाटते की त्याला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवावा. आणि उमेळमान वासियांनी सुद्धा हाच विचार केला आणि थॉमस ब्रँड ॲम्बॅसेडर झाला. म्हणजे काही लोकांच्या नावी शतक, अर्धशतकचे, मॅन ऑफ द मॅचचे रेकॉर्ड असतात. थॉमस तुमच्या नावावर ब्रँड ॲम्बॅसेडरचा रेकॉर्डसुद्धा होणार आहे, हे मी आत्ताच सांगतो आहे. यू आर वन ऑफ द
बेस्ट डिसिप्लिन क्रिकेटर्स आय हॅव एव्हर सीन. आइए प्रथमेश पवारजी, थॉमस यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. बघूया कोण जिंकतो नाणेफेक. टेल्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. रवी काय निर्णय आहे? बैटिंग करो. ठीक आहे. बॅटिंग शिरसाट स्पोर्ट्स मुंबई लायन्सची बॅटिंग आणि प्रतीक उमरची बॉलिंग आहे. जाऊया लगेच समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. क्योंकि क्रिकेट अभी कमर्शियली हुआ है तो फिर कोई इतना इंटरेस्ट लेता नहीं वो सब चीज़ों में, और उमेलमान गांव ने इतना अच्छा बड़ा स्टेप लिया है, इट्स कमेंडेबल सर. ग्रेट. और थॉमस ब्रांड एम्बेसडर करके जब आप, तो आपका इमोशंस क्या था? मतलब व्हाट आर योर थॉट्स इन गेटिंग एसोसिएटेड टू सच अ हिस्टोरिक इवेंट? यस ऑफ कोर्स आई वाज प्राउड सर. मुझे अच्छा लगा कि कोई अच्छे अच्छे कॉज के लिए भी कर रहा हूँ, प्लस एक हिस्टोरिक मोमेंट है, और क्रिकेट के थ्रू ही सब मिल रहा है. इतना सारा अच्छा, मतलब जो भी फेम मिल रहा है सब क्रिकेट के थ्रू ही मिल रहा है. ट्रूली ऑनर्ड सर. और नेक्स्ट ईयर जैसे प्राइस जो है 10 लाख है, 5 लाख है, मैन ऑफ द टूर्नामेंट की मोटर कार है. सो आप इसको देख रहे हैं कि ग्रेजुअल स्टेप बाय स्टेप ग्रोथ कर रही है ये टूर्नामेंट? यस यस ऑफ कोर्स सर. मतलब अभी वो शायद से वो नाइट टूर्नामेंट भी हो सकता है, जो हिसाब से बातें चल रही थी. So that's great. Thank you so much, Thomas, for giving your valuable time and wishing you good luck. Vinay Singh. दोस्तों हमारे साथ अमेरिकन प्रीमियर क्रिकेट लीग के ऐसे पहले इंडिया से सिलेक्ट हुए खिलाड़ी हैं विनय सिंह, जिनको छोटे के नाम से भी आप जानते हैं. और हमारे लिए, पूरे इंडिया के लिए खुशी की बात यह है कि हमारे पालघर जिला के वसई का खिलाड़ी सबसे पहले अमेरिका जाने के लिए सिलेक्ट हुआ है. विनय, सबसे पहले तो जब आपको APCL का कॉन्सेप्ट समझ में आया और आप जब एसोसिएट हुए, अमेरिका का वीज़ा लेना आसान नहीं होता, लेकिन आपने ऐसा क्या किया कि आपका वीज़ा लग गया? सर कुछ स्पेशल नहीं किया. इंटरव्यू था 90 सेकंड का, वो क्लियर किया. मैंने कल भी बोला था कि ये प्रोजेक्ट एक्चुअली 2020 और 21 में स्टार्ट हुआ था. ICA करके पहला था, इलिनॉइस क्रिकेट एसोसिएशन. अभी वो APCL हुआ है, अमेरिकन प्रीमियर क्रिकेट लीग. कल भी मैंने बोला था कि टेनिस क्रिकेट के 16 प्लेयर्स शॉर्टलिस्ट हुए हैं. प्रोवाइडेड अगर वो उनका वीज़ाज क्लियर करते हैं तो नेक्स्ट ईयर या मे बी ये ईयर बहुत सारे प्लेयर्स आपको वहाँ पे जाने को मिलेंगे. और रहा सवाल मेरा, मैंने 2020 में ही अप्लाई किया था, और लकीली मुझे और एक्चुअली थॉमस को फरवरी मंथ में स्लॉट मिला था. थॉमस का जून मंथ में इंटरव्यू है, मैं शॉर्टलिस्ट हो गया लकीली. तो जून मंथ में ट्रैवल का प्लान है 3 या 4 मंथ्स का, और जाने के बाद देखते हैं वहाँ का क्रिकेट कैसा है और क्या है. एक बात ये भी है कि जो बाकी 16 लोग ने अप्लाई किया, ऐसा कहते हैं ना, बड़ा भाई घर में छोटे भाई को पढ़ाई में मदद करता है. क्या आप उन 16 खिलाड़ियों को इंटरव्यू क्रैक करने के लिए कोई क्रैश कोर्स या कोई गाइडेंस करने वाले हैं?
सर ऑनेस्टली स्पीकिंग बोलने के बाद भी कैसा रहता है कि वहाँ पे क्वेश्चंस आप अलग वहाँ पे पूछा जाता है. हाँ, प्रिपेयर तो करेंगे, उनको ग्रूमिंग देंगे, बट एक डिसएडवांटेज और एडवांटेज उसमें ये है कि जितने भी क्वालिफाइड क्रिकेटर्स है उनका वेटेज ज़्यादा है, टू बी वेरी ऑनेस्ट. डॉक्यूमेंटेशन के ऊपर सब कुछ रहता है, और जितने भी थोड़े कम पढ़े लिखे लोग हैं उनका 50-50 चांस है. अगेन आपका पर्पस क्या है ट्रैवल का, वो सब भी वहाँ पे मैटर करते हैं, क्योंकि जो कैटेगरी है वो बाय डिफ़ॉल्ट आपका B1 B2 है, दूसरे कैटेगरी में कोई ट्रैवल नहीं करने वाला है, तो वो भी एक फैक्टर है. हाल ही में भारत सरकार से एक चीज़ ये भी सुनने में आई है कि जो लोग वहाँ जाएंगे वो वहाँ जॉब भी कर सकते हैं. तो आपको लगता है कि जो इंडिया के टेनिस क्रिकेटर्स यहाँ खेलते हैं वो वहाँ अमेरिका जाने के लिए उतने ही मोटिवेटेड रहेंगे, और इसके वजह से जो टेनिस क्रिकेट के टूर्नामेंट्स आज इंडिया में हो रहे हैं, हो सकता है आने वाले दिनों में अमेरिका में भी होते हुए हमें नजर आएंगे? एक बैकग्राउंड पे बहुत बड़ा प्रोजेक्ट पाइपलाइन में है. आने वाले दिनों में अगस्त या सितंबर में वो न्यूज़ आप लोगों को बाहर आएगा. रवा सवाल ये जॉब का, ये कैटेगरी ऐसा है कि इसको बिजनेस और टूरिज्म का बोला जाता है, B1 B2, जिसमें यू कैन नॉट जनरेट रेवेन्यू ओवर देयर. रिसेंटली देयर वाज व्हाट यू से एक चेंज आया था रूल में, वेर इन अभी वो कैटेगरी में इफ़ यू आर क्वालिफाइड आप वहाँ पे जाके इंटरव्यू दे सकते हो. अगर आप पास हो गए तो वो कैटेगरी चेंज होकर आपका वर्क वीज़ा हो जाएगा. और जो कैटेगरी B1 B2 का है वो एक्चुअली 10 साल का आपको वीज़ा मिलता है, तो बहुत बड़ा एडवांटेज है. और जो क्रिकेट वहाँ पे शिकागो में होता है वो एक्चुअली अपना बारिश के टाइम का रहता है, और उनका वो टाइम पे खेलने का सीज़न रहता है. तो अपने जो टेनिस प्लेयर्स जो रहते हैं वो बारिश के सीज़न में आधा से आधा टाइम टूर करते हैं, तो मंथली बेसिस पे उनको पेमेंट का कॉन्सेप्ट अलग है, और अगर उनको जॉब वगैरह मिल गया तो वो एक और उनका एडवांटेज है. तो बहुत बड़ा अपॉर्चुनिटी है. स्टार्ट में बहुत लोगों ने इसको इग्नोर किया, और मैं दिल से सिर्फ थॉमस को थैंक यू बोलूँगा, क्योंकि वही एक बंदा था जिसने इस प्रोजेक्ट को एक्चुअली सीरियसली लिया. मुझे याद है बारिश के टूर्नामेंट में ICA ने दीपक शाह के नाम पे टूर्नामेंट में स्पॉन्सर किया था, टी-शर्ट्स वगैरह. वहाँ पे भी बहुत सारे प्लेयर्स ने एक्चुअली में इसको बहुत लाइटली लिया. सिर्फ वो बंदा था जिसने सीरियसली लिया. इसके लिए आज एम्बेसडर में वो और कृष्णा सातपुते हैं एक्चुअली वहाँ के. और जून में थॉमस का फिर से एक इंटरव्यू लाइनअप हुआ है. प्रे करते हैं कि वो इंटरव्यू क्लियर करे. विनय, एक आखिरी सवाल, जब आप शिकागो में लैंड करेंगे तो सबसे पहला कमिटमेंट वादा अपने आप से आपने क्या किया है कि वंस आई गो टू शिकागो, ऐसा बोलते हैं ना, आई विल डू दिस, आई विल डू दिस, आई विल डू दिस, आई विल डू दिस, कोई एक चीज़ जो आप शिकागो जाकर करना चाहेंगे? सर देखो, मैं जूना चावल हूँ. मैं भी 15 साल क्रिकेट खेल चुका हूँ और अच्छे लेवल का क्रिकेट खेला हूँ. ऐसा कोई चैलेंज नहीं है. वहाँ का क्रिकेट ऐसा है कि बेसबॉल के ग्राउंड पे होता है, और ज़्यादा करके उन लोग इंडोर क्रिकेट ज़्यादा खेलते हैं. बैट्समैन हूँ सर, स्कोर तो मैं बाय डिफ़ॉल्ट करूँगा, इतना तो कॉन्फिडेंस लेवल है, इतना साल क्रिकेट खेला है. तो चैलेंजिंग क्रिकेट नहीं, इतना मेरे को मालूम है. ज़्यादा करके टेप बॉल्स होता है, एडजस्ट करके खेल लेंगे सर. थैंक यू सो मच विनय सिंह, थैंक्स टू यू एंड APCL. थैंक यू. तो दोस्तों, आपने अभी दो जिंदा दिल खिलाड़ियों को सुना, थॉमस डायस एंड विनय सिंह. आइए अब फोकस करते हैं नरवीर चिमाजी अप्पा चैंपियंस ट्रॉफी 2023 सीजन 1 मैच नंबर 3. धन्यवाद दादा. मस्त व्यस्त आणि मस्त करूया. काय भाई पोझिशन? 6 रन 2 विकेटों के नुकसान पर अभी पहला ओवर ही चल रहा है, जिसको कर रहे हैं अनुराग उनका नाम है, और जिनकी गेंदबाजी में है आग वो है अनुराग. 6 पे 2. इस बार बॉल को वेल लेफ्ट किया. इसको कहते हैं बॉल को काटना. ब्रूस रीड, माइकल विटनी, जहीर खान, वसीम अकरम, ऐसे खिलाड़ियों की याद आती है जब बॉल इस तरह कटती है. और 1 ओवर 6 रन 2 विकेट. मैकमिलन गोविंद 0, प्रशांत 0, अनुराग 1 ओवर 6 रन 2 विकेट. हॅलो, आमच्या इथं उपस्थित आहेत वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन केंद्र अधिकारी सन्माननीय जय चिपळूणकर साहेब, नवघर विभाग यांचा सन्मान सत्कार केला जातोय. मी HP लाईव्हचे पत्रकार आणि पटेल साहेबांना विनंती करतोय की आपण सन्माननीय जय चिपळूणकर साहेबांचा सन्मान सत्कार करावा. वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन केंद्र अधिकारी सन्माननीय जय चिपळूणकर साहेब आमच्यात उपस्थित आहेत. त्याचा सन्मान सत्कार करतात HP लाईव्हचे पत्रकार आणि पटेल साहेब.
धन्यवाद चंद्रकांत शेट्टे साहेब आणि प्रमोद शेट्टे साहेब. बहुत बहुत बढ़िया. फायर ब्रिगेड के लिए काम करना ये देश के लिए काम करने वाली बात है. किसी की जिंदगी बचाना, ऑलवेज बिकम अ फायर ऑफिसर. और मेरे ख्याल से चिपलुनकर साहब आप जो सेवा दे रहे हैं वाकई में पूरा वसई, विरार, पालघर जिला आपका आभारी है. फिल्मों के स्टंटमैन जो होते हैं वो स्टंट करते हैं, उसमें रीटेक होता है, लेकिन फायर ब्रिगेड के लिए कोई रीटेक नहीं होता. इस बार ड्राइव कर दिया है. पहली गेंद सरोज प्रामाणिक की, 1 रन पूरा किया. दूसरे की तेज कदम भागते हुए 2 को पूरा कर लेंगे. दूर से थ्रो आता हुआ. यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट पर 8 रन. मैच जीतने के लिए रन बनाने हैं 66. पहले मैच में 50 रन बचाए थे, दूसरे मैच में 66 बनाने हैं. यहां पर विपक्षी टीम को जो 50 बचाए गए उसने आत्मविश्वास को दुगुना कर दिया. एक अच्छा प्रदर्शन और उसकी निरंतरता दूसरे मुकाबले में देखने मिल रही है. सरोज की अगली गेंद फुल टॉस थी. ड्राइव किया मिड ऑफ पर. करण अंबाला वहां पर फील्डर रहे थे. करण अंबाला के लिए बहुत अच्छा साल रहा है. हाल ही में गोवा के SIPL में 2 हैट्रिक और बेस्ट बॉलर का अवार्ड. लेट आलोक महेश्वरी ट्रॉफी भोपाल में जो हुई उसमें मैन ऑफ द टूर्नामेंट का बाइक उन्होंने लिया. युवा सेना चषक गोरेगांव में बहुत जबरदस्त टाइटल विनिंग टीम के लिए उन्होंने खेला था. मेरे ख्याल से ही इज़ वन ऑफ द गेम चेंजर्स. सरोज की अगली गेंद इस बार जड़ में आती हुई लेकिन चैनल के बाहर थी. उसको बल्ले से दिशा दी और यहाँ पर 1 को 2 में फिर से तब्दील किया. ये सही रणनीति भी होनी चाहिए. जब एक चौका न लगे तो 2 डबल ले लो, वो 1 चौके के बराबर ही है. मैकमिलन गोविंद 2 बॉल 2, प्रशांत 2 बॉल 3, स्कोर 11 पे 2. दूसरा ओवर पावर प्ले का सरोज प्रामाणिक द्वारा. सरोज प्रामाणिक पश्चिम बंगाल के जो प्रमुख कुछ खिलाड़ी हैं उनमें के एक के रूप में देखे जा रहे हैं और धमाका दिल्ली के सदस्य हैं. इस बार वाइड बॉल, वाइड एंगल बना था. विकेट कीपर रवि बनारस इसको रोकते हुए. जिस तरह से आज क्रिकेट हो रहा है, इस मैच को जीतने वाली टीम सेमीफाइनल में पहुंचने वाली तीसरी टीम बन जाएगी. कल हमने 2 टीमों को देखा. नॉर्थ हिमालयन टाइगर्स पहली टीम बनी. इस बार आगे आकर खेलने का प्रयास था. कल दूसरी टीम रही थी कांदारी किंग्स बैंड्रा. अगले साल दोस्तों ये टूर्नामेंट 10 लाख रुपए की इनामी राशि का रहेगा. 1 मिलियन इंडियन रुपीस पहला इनाम. और टूर्नामेंट इसी तरह धीरे धीरे प्रगति करती है. हमने जैसे देखा प्रहार चषक को भी इसी तरह हमने ग्रो करते हुए देखा. वी सॉ 70 बिग बैश मेकिंग अ प्रोग्रेस. सुप्रीमो में भी हर साल हम देख रहे हैं प्राइज मनी बढ़ता जा रहा है. सो दीज आर गुड साइंस फॉर टेनिस क्रिकेट. 13 for 2. इस बार बिल्कुल कल कृष्णा सातपुते ने जिसका जिक्र किया था कि 2017 में मैंने ये शॉट खेला और आज जब कोई खेलता है तो मुझे खुशी मिलती है, बिल्कुल चाबुक शॉट और 6 रन. का भी नाम उन कुछ चुनिंदा खिलाड़ियों में है जो शॉर्टलिस्ट हुए हैं APCL के लिए. बस बात यह है कि इंटरव्यू क्लियर करना है. देखिए विनय सिंह छोटे की इंटरव्यू का सबसे बड़ा जो चीज़ मैंने समझी है विनय, 90 सेकंड में रियलिटी शो में डांस इंडिया डांस में 1.5 मिनट मिलते हैं आपको, जिसमें आपको डांस करना है, परफॉर्म करना है. और झलक दिखला जा में भी उतना ही टाइम मिलता है, लिटिल वंडर्स में भी उतना ही टाइम मिलता है और इंटरव्यू के लिए भी उतना ही टाइम मिलता है. बहुत जबरदस्त हैंड आई कोऑर्डिनेशन. केवल शादी का इंटरव्यू है वो लंबा चलता है, बाकी सारे इंटरव्यूज जो है छोटे रहते हैं. तो स्कोर अब आगे बढ़ता हुआ 19. स्पोर्ट्स एंड ए बैट्स प्रेजेंट्स ग्रामीण धमाका बिग बैश 2023 23rd to 27th of April.
जिसमें हर टीम में 2 आइकॉन खिलाड़ी रहेंगे विद ग्रामीण बिग बैश एक्शन। भिवंडी स्थित कोणगांव में यह प्रतियोगिता का आयोजन है, छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगांव भिवंडी। और ऑफिशियल 70-70 के यूट्यूब चैनल पर इसको आपके सामने प्रसारित किया जाएगा। स्टे ट्यून्ड। मोस्टली 23 तारीख को ही रमज़ान ईद रहेगी और उस दिन से 22 या 23, बट यस, सलमान भाई की फिल्मों का लोगों को ईद में इंतज़ार रहता है, लेकिन इस बार इंडिया को इंतज़ार रहेगा 70-70 AA ग्रामीण बिग बैश। ग्रामीण क्रिकेट की दुनिया का एक बहुत बड़ा शाहकार और ग्रामीण क्रिकेट की कायनात का एक बड़ा शो 19 for 2। अनु की ये गेंद और बेल्स बिखेर दिए। लीथल वेपन, ये खिलौना नहीं, ये हथियार है, बताता हुआ अन्नू। ये थे और अब नए बैटर है विश्वनाथ यादव। पिछले 2 साल से धमाका सीसी ने बहुत अच्छा प्रोग्रेस किया। नॉर्थ हिमालयन टाइगर्स कैसे बनी ये भी मैं बताऊं दोस्तों। अगस्त महीने में 70-70 धमाका बिग बैश में क्योंकि पूजा का समय था और टीमों को जाना था, हेमंत बनियाल जी ने हमारे सामने 15 मिनट में आई थिंक टीम तैयार की है। और जिस हिसाब से वो फ़ोन पर बोल रहे थे, गोलू को बुला ले, उधर से अंबाला को ला, इसको ला, और 15 मिनट में वो टीम बनी और वो टीम ने तहलका मचा दिया। सो ऑलवेज रिलाई ऑन योर गट फीलिंग एंड बी रेडी टू डू द क्राइसिस मैनेजमेंट। और इस तरह हमने देखा नॉर्थ हिमालयन टाइगर्स का गठन हुआ। इस बार जड़ में आती हुई गेंद अन्नू की, दुबले पतले छरहरे बदन के अन्नू, उनकी गेंदों में जान है। 19 for 3। दोनों बैटर्स प्रशांत खेल रहे हैं। 9 पर 3 गेंदों का सामना किया। विश्वनाथ यादव 0 पर खेल रहे हैं। अनुराग अब तक 8 गेंदें की है, 6 रन देकर 3 विकेटें ली है। पीजीआई ग्रुप की बैटिंग 66 रन बनाने हैं, 19 हुए हैं, 47 की दरकार है और तीसरा ओवर चलता हुआ। रिक्वायर्ड रन रेट धीरे धीरे ऊपर जा रहा है। इस बार अपरकट लगा दिया, रोकी तो नहीं जाएगी, टपा खाती हुई नहीं, अब जाकर यस, बिल्कुल बहादुरी के साथ उसको रोका गया है। ऐसा लगा था चौका चला जाएगा। कल इजाज कुरैशी ने एक बहुत बढ़िया 6 वहां पर रोका था। तो आउटस्टैंडिंग मोमेंट ऑफ द टूर्नामेंट के लिए यंगस्टार पापड़ी द्वारा 5000 रुपए का अवार्ड दिया जा रहा है कल। और आप अपने दिमाग में, दिल में आउटस्टैंडिंग मोमेंट्स को जरूर जगह दें। 21 for 3 पीजीआई। बहुत अच्छा टेक ऑफ लेती हुई अन्नू की गेंद, तपती हुई गर्मी में जिस तरह से क्रिकेट खेला जा रहा है बता रहे। और उमेड़मान वासी यहां पर बड़ी संख्या में, वसई, नालासोपारा, विरार, भाईंदर, दहीसर, नायगांव, यहां से भी दर्शक आए हैं। यहां पर नजर हटी, सब्जी पूरी बटी और सीधा एक और विकेट। विकेट लेने वाले शायद पहले गेंदबाज है। कल भी मुझे नहीं लगता किसी ने 4 विकेटें ली है एक पारी में, बट ऑलमोस्ट क्लोज टू द 5 नाउ।
21 for 4. एक और चीज हम देख रहे हैं, जगह जगह पर पीने के पानी की व्यवस्था रखी गई है स्टैंड में, और हमारे कमेंट्री बॉक्स में पहली बार वाटरमेलन कलिंगड़, कलिंगड़ कटेगा तो सब में बटेगा। और मुझे तो पक्का यकीन है छोटे भाई कि जैसे ही अगला साल आएगा लोग पूछेंगे, शोले फिल्म में लोग पूछ रहे थे कब है होली, लोग पूछेंगे कब है नरवीर चिमाजी अंपा चैंपियंस ट्रॉफी। इंसानियत यहीं पे जिंदा है, चाय पानी कॉफी नाश्ता खाना कलिंगड़, लाखों रुपए के इनाम, बैठने की व्यवस्था। अगर आप और अगर मान लीजिए आपकी साइकिल या कार पंक्चर भी हो जाती है, बाइक को तकलीफ है, तो आपको उमेड़बन वाले घर तक छोड़ेंगे। 21 for 4। अन्नू, क्या अन्नू फाइफर लेगा? नहीं, यहाँ पर ऑन दी राइस किला जगत सरकार के पास वाइडिश एक्स्ट्रा कवर पर 1 रन और यहाँ पर मुकम्मल किया जाएगा। 3 ओवर का खेल यहाँ पर पूरा होता हुआ 3 ओवर के बाद स्कोर है 4 विकेट के नुकसान पर 22। अनुराग 2 ओवर 9 रन 4 विकेट। धन्यवाद। नरवीर चिमाजी अप्पा चैंपियंस ट्रॉफी मेरे ख्याल से मैंने देखी हुई एकमात्र ऐसी पहली टूर्नामेंट है जहां दर्शकों के लिए कलिंगड़ की भी व्यवस्था की गई है। सब पब्लिक के लिए कलिंगड़ है आज। क्लासिक ग्रुप, क्लासिक ग्रुप ने वाकई में दुनिया के सामने बहुत अच्छी एक मिसाल कायम की है। जो हमारे दर्शक अपना कीमती समय दे रहे हैं, आप अपनी जगह पर बैठे रहे, कलिंगड़ आपके पास आएगा। 3 ओवर 22 रन 4 विकेट। अनिल कपूर की भाषा में बोले तो एकदम झकास। अनुराग की तारीफ करनी होगी। 2 ओवर 9 रन 4 विकेट। चारों विकेटें अगर मैं देखता हूं अनुराग की, 2 खिलाड़ियों को बोल्ड आउट किया है, 2 को कैच आउट किया है। 18 गेंदे 44 रन और स्ट्रेटेजिक टाइम आउट। इस टूर्नामेंट की एक और खास बात है, जहां कई बार टूर्नामेंटों में स्ट्रेटेजिक टाइम आउट नहीं होता या 2.5 मिनट का होता है, यहां पर 5 मिनट का स्ट्रेटेजिक टाइम आउट। दोनों टीमों का कंपैरिजन बताया जा रहा है। पहली पारी में 22 पे कोई विकेट नहीं था, दूसरी पारी में 22 पे 4 है। और नया ओवर लेकर आ रहे हैं प्रिंस। कलिंगड़ खाते खाते हो सकता है आपके गाल पर एक कलिंगड़ का बीज लग जाए, तो आप अपने आप को दिल है कि मानता नहीं कि आमिर खान के रूप में समझे और कलिंगड़ खाते रहे। 22 for 4। नया ओवर करेंगे प्रिंस। पहले मैच में मैन ऑफ द मैच जीत चुके हैं और उनकी जो गेंदबाजी की रफ्तार है वाकई में इस बात का द्योतक है कि वो हिंदुस्तान के सबसे तेज गेंदबाजों में के एक हैं। हमारे पास स्पीडोमीटर नहीं है, वरना वो जरूर उसको नापा जाता। 3 ओवर 22 रन 4 विकेट। भार्गव 1 पर खेल रहे हैं, प्रशांत 9 पर खेल रहे हैं। 18 गेंदे 44 रन, 18 बॉल्स 44 टू विन। 18 चेंडू 44 दावा। तो हमारे साथ अब जुड़ने जा रहे हैं राहुल 11 के बहुत ही मशहूर ओपनर और कैप्टन चंद्रकांत शिंदे। नए ओवर की पहली गेंद, बॉल हवा में, किरण पवार के बाजू से वहां पर गेंद भौरे की तरह घूमी और 1 रन पूरा करते हुए भी वेलकम चंद्रकांत शिंदे, द हिस्टोरिक कैप्टन ऑफ राहुल 11 परेल एंड ओपनिंग बैटर राज कपूर मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट में जिन्होंने मैन ऑफ द सीरीज के रूप में इनाम जीता हो। चंद्रकांत शिंदे, द मास्टरमाइंड ऑफ MRI बॉल टेनिस क्रिकेट। 23 पे 4।
परिस्थितियां विपरीत है, लेकिन उसके सामने लड़ना होगा। मेरे ख्याल से प्रशांत गरज जो है ये वो खिलाड़ी है जो वन मैन शो बन सकता है। ही कैन डू दिस। हिम्मत मर्दा तो मदद खुदा कहते हैं। और ये जो कलिंगड़ है अब तकसीम किए जा रहे हैं हमारे तमाम नाजरीन जो इस मैदान पर तशरीफ ला चुके हैं उनके लिए। इस बार लेट कट खेला था, 1 रन वहां पर, और अब बाजू से गेंद थोड़ी सुस्ती में भी आ गए थे क्षेत्ररक्षक। और बहुत बड़ी बात है जनता जनार्दन के लिए इतनी सारी व्यवस्था करना। अगले साल दर्शक दीर्घाएं और बढ़ेंगी, पार्किंग की सुविधाएं और बढ़ेंगी। अगले साल की एक्सपेक्टेशन उमेड़मान गांव वासियों ने अभी से कह दिया है, आपको क्या चाहिए लिखकर दे दीजिए, मिल जाएगा। यस, बड़े दिल वाले हैं, दिल दरिया है और ऐसे दरिया दिल रहे। आखिरी कोड़ी हमारे भाई बहन सभी के हम आभारी हैं। ओ इस बार अनप्लेबल, ऑलमोस्ट रिपर, और जैसे जैसे अपने आप को स्ट्राइक से छुड़ाया। (26 for 4), 3.5 ओवर का खेल हुआ है। अब 2.5 ओवर का खेल बाकी है। भार्गव 2, प्रशांत 12, प्रिंस अब तक अपनी 3 गेंदों में 4 रन दे चुके हैं। उमेड़मान, क्रिकेट की आन बान शान और जान है उमेड़मान। पालघर जिला का जिसने बढ़ाया सम्मान वो है उमेड़मान। ये टूर्नामेंट को देखने के लिए दर्शकों ने खुले रखे हैं अपने आंख और कान, क्योंकि गांव है उमेड़मान। इस बार बेहतरीन शॉट, यस, बिल्कुल यही अंदाज चाहिए था भार्गव से, हटा सावन की घटा, उस टाइप का शॉट। और यहां पर प्रेशर को रिलीज किया भार्गव ने उस 6 के जरिए। उमेड़मान के खिलाड़ी है दीवानमान। और अब यहां पर प्रिंस को दिन में तारे दिखाने वाला वो 6 था। 32 for 4, 34 की जरूरत। प्रिंस की अगली गेंद इस बार भार्गव ने ताकत का और इस्तेमाल किया, बॉल गई सरोज के पास। स्कोर 33 for 4, आधा स्कोर बन चुका है, हम चौथे ओवर में हैं। लेकिन सबसे बड़ी बात है कि प्रिंस के सामने चौका कौन लगाएगा। भार्गव ने कहा मैं लगाऊंगा। स्कोर 11 रन दिए इस ओवर में प्रिंस ने। 12 पर प्रशांत, 9 पर भार्गव। यहां पर क्लीन बोल्ड। अब ये बॉल प्रिंस ही कर सकता था, टप्पा खाकर स्टंप के ऊपर धस गई। स्लाइडिंग डिलीवरी एंड OUT आउट। ये ग्राफिक्स आप देख सकते हैं। फुल टॉस की बॉल बहुत काम कर रही है बॉलिंग में, बैटिंग में। प्लेटिनम सीरीज के क्रिकेट बॉल। प्रिंस को मिलती हुई सफलता और यहां पर ओवर समाप्त होते हुए 4। हर टूर्नामेंट की एक खास बात होती है, जैसे रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में स्टॉप वॉच का इस्तेमाल किया जाता है। सुप्रीमो ऐसा पहला टूर्नामेंट था जहां आपने थीम सॉन्ग देखा। तो ऐसे हर टूर्नामेंट की एक खास बात होती है। उमेड़मान दिल में घर कर गया लोगों के। एक तो जो आज आपने कलिंगड़ बांटो अभियान शुरू किया है क्लासिक ग्रुप द्वारा,
5 मिनट का स्ट्रेटेजिक टाइम आउट और पालघर जिला की पहली सबसे बड़ी इनामी राशि वाली प्रतियोगिता। ये सारे रिकॉर्ड उमेड़मान के नाम। करडम्बाला, न लोनावला न खंडावला, ओनली अंबाला। 33 पर 5 पहला बॉल कर चुके हैं करण अंबाला। सरोज प्रामाणिक 1 ओवर कर चुके हैं, 13 रन दिए थे, लेकिन अब आ चुके हैं करण अंबाला। बैटर भार्गव के साथ है जिग्नेश, और यहां पर बोल्ड स्टंप टू स्टंप बॉलिंग। ये मैच क्लीन बोल्ड विकेट्स के लिए ज्यादा जाना जाएगा। एक के बाद एक बल्लेबाज बोल्ड आउट हो रहे हैं। बल्लेबाज के अटैक और डिफेंस के बीच में से सन साई साई करती हुई बॉल निकल गई और भार्गव आउट हुए। पारी का छठा विकेट, 33 रन और चाहिए। शायद बल्ले का भार्गव अच्छा खेल रहे हैं। यहाँ के दीवानमान गांव के खिलाड़ी हैं, लोकल बॉय। लेकिन भार्गव अगर मई महीने तक इसी तरह खेलते रहे तो लोकल से ग्लोबल होते हुए देर नहीं लगेगी। हो सकता है वो भी तो हमारे बीच जनाब जुल्फिकार भाई शेख, यंगस्टर पापड़ी के एक तारीख साज खिलाड़ी हमारे साथ उपस्थित है। आपका स्वागत है। नए बैटर है सोहेल। सोहेल पटेल, क्या जबरदस्त गेंदबाजी रही थी राष्ट्रवादी कप में दिसंबर महीने में। स्लो रिलीज और वाइड बॉल। तो जुल्फिकार शेख भाई, आपका भी हार्दिक स्वागत है, वेलकम। बहुत आज हमने देखा यहाँ की उमड़मान की जो जनता है ये भी बहुत प्यार भरी जनता है। तमीज़, तहजीब और शाइस्तगी के साथ आपके साथ पेश आती है, आपका ख्याल रखते हैं लोग, बहुत बड़ी बात है। और पूरी दुनिया में आप चले जाएं, लेकिन जो आपका मेहमान नवाजी का दौर जो है हमारे आखिरी कोड़ी भाई जो करते हैं, आपके लिए जान दे भी सकते हैं। 34 for 6, बहुत ज़्यादा ऊपर उठी थी और किरण पवार ने उसको पीछे नहीं जाने दिया, ये अच्छी बात रही। बाई का इशारा अंपायर कल्याणी घूर पड़ेगा। मैच बिल्कुल एक तरफा हो रहा है। अब इसमें जो अनुशासन भरी गेंदबाजी रही है वो तो है, लेकिन अनुराग 2 ओवर 9 रन 4 विकेट, बल्लेबाजी की कमर को तोड़कर रख दिया अन्नू ने। और क्लासिक ग्रुप ने जो आज कलिंगड़ बांटे हैं, बहुत ऐतिहासिक घटना टेनिस क्रिकेट के लिए। इस बार जगह पर खड़े रहकर खेले थे रवि बनारस गेंद के नीचे और बनारस के हाथ से कैच छूट गया। लेकिन बनारस को भी मेरे ख्याल से बताया जा रहा है, डोंट वरी बनारस, वी आर सेफ, ऐसा शायद कहा होगा। स्कोर 37 for 5, rather 6 wickets. ऑनलाइन स्कोर थोड़ा लेट अपडेट हो रहा है इंटरनेट की समस्या की वजह से, लेकिन मुझे पक्का यकीन है उमेड़मान वाले अगले साल आपको ऐसा वाईफाई राउटर दे देंगे। at the end of 5 overs, 29 required of last 6 balls. 6 बॉल 30। छह गेंदों में 29 रिक्वायर्ड। यस, अभी सुना है आईपीएल में रिंकू सिंह ने यह कारनामा किया।
ऐसे कारनामे होते हैं, होने भी चाहिए। आखिरी ओवर करेंगे प्रिंस। पिछले मैच में प्रिंस को 1 ओवर दिया था, लेकिन इस मैच में 2 ओवर दिए जा रहे हैं। मैच को पूरा सेव करने वाला गेंदबाज के रूप में प्रिंस को देखा जा रहा है। प्रिंस को 3 अच्छी गेंदें करनी है और धमाका सीसी बी ग्रुप की नंबर 1 टीम बन जाएगी और सेमीफाइनल में किसी सेना के कमांडर की तरह भव्य स्वागत किया जाएगा कल। नए ओवर की पहली गेंद हुक किया, 1 रन बनेगा। 5 गेंदे 28 रन, 5 चेंडू 28 दावा, 5 balls 28 runs to win. So हार्दिक स्वागत चंद्रकांत शिंदे, राहुल 11 के ओपनिंग बैटर, राहुल 11 के कैप्टन, राहुल 11 के मास्टरमाइंड और अदानी इलेक्ट्रिसिटी के प्लेयर चंद्रकांत शिंदे, आपका हार्दिक स्वागत है। पहला क्रिकॉन कप जो आपने देखा उसमें भी उनका बहुत अच्छा योगदान रहा था। इस बार क्लीन बोल्ड कर दिया प्रिंस ने। मात्रे ब्रदर्स के ओनर मनीष जी मात्रे, आपका भी हार्दिक स्वागत है। धन्यवाद साहेब, आपलं स्वागत आहे मात्रे ब्रदर्स। मात्र स्पोर्टचे मालक सन्माननीय मनुष्य मात्र साहेब, आपण व्यासपीठावर यायचं आहे। आता आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। या कम मनीष मात्र साहेब, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे। तसेच यंगस्टार पापडीचे सिनियर खेळाडू सन्माननीय जुल्फिकर शेख उर्फ बट्टूभाई यांचे सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। शब्द सुमन आपलं स्वागत करतोय। बट्टूभाई वेलकम। 5 खिलाड़ी क्लीन बोल्ड आउट हुए, मतलब इनसाइड एज लगकर भी आउट हुए, बट दे आर रिगार्डेड एज बोल्ड। ये भी एक रिकॉर्ड है इस टूर्नामेंट का, एक पारी में 5 खिलाड़ियों को बोल्ड आउट करना। धमाका दिल्ली बताते हुए इलाका तुम्हारा धमाका हमारा, और सेमीफाइनल में प्रवेश करने के लिए अब 4 कदम दूर है। नए बैटर के रूप में मैदान में उतर रहे हैं अब प्रथमेश ठाकरे ने थोड़ा निराश किया, उसके बाद प्रशांत घरत, योगेश, मैकमिलन, विश्वनाथ, भार्गव ने जरूर प्रिंस को 6 लगाया। ऐसा लगा कि भार्गव थोड़ा और आगे जाएगा, लेकिन फिर उनका भी विकेट गिरा। सो वेलकम चंद्रकांत शिंदे। चंद्रकांत शिंदे ने एयर इंडिया कालीना के ग्राउंड पर यह भी विरोधकों को बता दिया कि चंद्रा 6 मार सकता है। प्रिंस, गेंदबाजी का प्रिंस। ओहो, अब तो ये बहुत ज्यादा पटकी थी गेंद, वाइड बॉल। ऐसा लगा मेजेनाइन फ्लोर से ये गेंद की गई। लोढ़ा बिल्डर्स ही बता सकते हैं मेजेनाइन फ्लोर पे कितनी हाइट पर थी। 38 पे 7, और यहां पर उठा दिया है और गेंद को भेज दिया है तारामंडल में। अंपायर के इशारे का इंतजार जरूर रहेगा, लेकिन वहां कैच लिया गया, ये इस बात की पुष्टि होती हुई अब, और 8वां विकेट भी गिरता हुआ। महेश आउट हो गए। करण अंबाला ने कैच लिया। तो अच्छी बॉलिंग, अच्छी बैटिंग, अच्छी फील्डिंग, अच्छी प्लानिंग, अच्छी विकेट कीपिंग, सारे विभाग में धमाका क्रिकेट क्लब ने इस मैच को डोमिनेट किया है। 39 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स। आउट हो गए प्रचोद अंबीरे 0 पर। सो अगले मैच में कांटे की टक्कर रहेगी, अस्तित्व की लड़ाई लड़ेगी प्रतीक उमर 11, और इनका मुकाबला रहेगा शिरसाट मुंबई लायंस के साथ। मुंबई लायंस को बताना होगा शेर की झलक सबसे अलग। शिरसाट स्पोर्ट्स के टूर्नामेंट का भी मैं जिक्र करना चाहूंगा। 3 balls 27 रन्स। इस बार इनसाइड आउट शॉट खेल दिया, स्टैंड एंड डिलीवर, बहुत अच्छी एग्जीक्यूशन के साथ ये 6 रन प्रज्योत अंबीरे द्वारा। स्कोर अब आगे बढ़ता हुआ हो गया
rather 45 for 8. पीपलगांव तप्पा, जब हम पहली बार गए थे अगस्त महीने में 2 साल पहले, वहाँ पर एक लकी ड्रॉ कंपटीशन था और अमोल शिरसाट और उनकी जो टीम है उसने अंपायर, कमेंटेटर, स्कोरर और लाइव स्ट्रीमिंग वालों के बीच में एक स्पेशल लकी ड्रॉ रखा था और उसको साइकिल दी गई थी. सो ये भी एक बड़ी बात है टेनिस क्रिकेट के लिए जो अमोल शिरसाट ने किया अपने पीपलगांव तप्पा में. यहाँ पर मैच समाप्त होने जा रहा है. प्रिंस ने बहुत बढ़िया गेंदबाजी की और सेमीफाइनल में प्रवेश करते हुए धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली, हेमंत बनियाल साहब की दोनों टीमों ने ग्रुप को टॉप किया. कल नॉर्थ हिमालयन टाइगर्स ए ग्रुप और आज बी ग्रुप को टॉप करती हुई धमाका क्रिकेट क्लब. कल बी ग्रुप में नंबर 2 पर रही थी कांधारी किंग्स और ग्रुप बी की दूसरी टीम अब तय होगी अगले 2 घंटे में. धन्यवाद बंडे साहेब. आमच्या आता वसई तालुक्यातील म्हात्रे स्पोर्ट्सचे प्रख्यात मालक सन्माननीय मनीष म्हात्रे करण्यासाठी मी अथुरा पाटील यांना विनंती करतोय की आपण मनीष म्हात्रे